आता लहान मुलांसाठी काही खायला बनवायचं म्हटलं, की ते केल्यानंतर प्रत्येक गोष्ट केल्यानंतर ते मूल तितकंच आवडीने खाईल असं अजिबात नाही. पण आपण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करत राहायचं. ते हेल्दी सुद्धा असलं पाहिजे आणि अशा वेळी करायचं, की जेणेकरून मुलांना जेव्हा कडकडून भूक लागेल ना, तेव्हाच खायला द्यायचं. म्हणजे मुलं सुद्धा आवडीने खातात. तुम्ही जर त्यांना भूक नसताना जबरदस्ती खाऊ घालत असाल, तर तुम्ही कितीही आटासाने बनवलं, तर मुलं अजिबात खाणार नाहीत. त्यामुळे त्यांना छान कडकडून भूक लागू द्यायची आणि मगच त्यांना खायला द्यायचं. म्हणजे सगळे पदार्थ अगदी ते आवडीने खातात. तर आता इथं मी बेसनाचा चिला किंवा बेसनाचे जे धिरडं असतं ते बनवते. तर इथे मी ज्या काही भाज्या होत्या गाजर, कांदा, शिमला मिरची घेतलेली छान अशी चॉपरमध्ये बारीक बारीक करून घेतली. तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलंय, चिली फ्लेक्स घातल्यात आणि मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घातलंय. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील. किंवा पालक वगैरे घातलात तरी सुद्धा चालेल. छान अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं आणि डोश्याच्या तव्यामध्ये छान असे छोटे-छोटे आकाराचे याचे धिरडे बनवून घ्यायचे. आता तुम्हाला जर इथे बेसन वापरायचं असेल, तर तुम्ही पोहे सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पण फक्त तांदळाचं पीठ वापरलं तर जे धिरडं आहे ते एकदम कुरकुरीत होतं, असं एकदम मऊसर होत नाही. पण वेगळं काहीतरी आणि पटकन सुद्धा बनवून होतं आणि तितकंच हेल्दी सुद्धा आहे हे मुलांसाठी. तुम्ही छान तव्याला तेल किंवा तूप लावून मस्त असे धिरडे भाजून घेऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेत आणि एकदम मऊसूत तयार होतात. किंवा तुम्ही मोठ्यांना सुद्धा नाश्त्यासाठी हे बनवू शकता. खूप छान धिरडे तयार होतात. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका. मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरले. आणि छान हेल्दी आणि पौष्टिक असा खाऊ आपल्या मुलांसाठी तयार होतो. मुलांनी जर काही पदार्थ आवडीने खाल्ले, तर आई सुद्धा तितकेच पदार्थ नवीन-नवीन ट्राय करत राहते, की तिचं बाळ खाते म्हणून. आणि मी आता खाऊ घेऊन येते म्हणून माझं बाळ बघा कसं छान वाट बघत बसलं होतं. आणि तिला असं डोसा हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि बघ तिला आवडला